संशयो नाही देवमस्तकी धरावा अवघा हरकल्लोळ करावा मूर्ख बनवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय। तर मित्रांनो, महाजन गुरुजींच्या या भूपाळीने सर्व धारकरी आता उठलेले आहेत। त्यांच्या दिव्य स्वरांमध्ये अशी शक्ती आहे की धारकरी ताडकन उठलाच पाहिजे पहाटेच्या वेळी। त्यांच्या या पहाटेच्या दिव्य भूपाळीने मी सुद्धा मंत्रमुग्ध होतो। तुम्ही पाहत असाल कोणताही धारकरी झोपलेला अवस्थेत नाही आहे। तर मित्रांनो, पहाटेचे सूर्यनमस्कार मारायचे आहेत 108। सर्व धारकरी जाग्यावरूनच सूर्यनमस्कार मारत आहेत, तुम्ही पाहत असाल। व आपल्यासोबत गुरुजी पण आहेत। त्यांचं वय आता 80च्या पुढे आहे, तरीही ते दररोज न चुकता सूर्यनमस्कार, बैठका, दंड मारतात। आपली तरुण पिढी सुदृढ व्हावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत। व्यसनांपासून दूर राहावे, दररोज व्यायाम करावा, नित्य पूजन करावे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच जीवन जगावे, हेच ते या मोहिमेत शिकवत असतात आणि हेच त्यांचं उद्दिष्ट आहे। आपला इतिहास सर्वांना कळावा व आपली पिढी सशक्त व्हावी, हीच त्यांची इच्छा आहे। सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण व्यायाम आहे। यामध्ये पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवाला फायदा मिळतो। तुम्ही जो मंत्र ऐकत आहात ती सूर्याची 12 नावे आहेत। ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्णे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मारीचये नमः, ओम आदित्याय नमः, ओम सावित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः, ही सूर्यदेवतेची 12 नावे आहेत।
तर मित्रांनो, मलाही तुम्ही पाहू शकता सूर्यनमस्कार मारताना. रात्रीची झोपायची व्यवस्था तुम्ही आमची पाहिली असाल तर पाहून घ्या. चारी बाजूने डोंगराळ भाग आहे आणि रानामध्ये आम्ही झोपलेलो आहोत. रात्री जेव्हा आपण या गावात आलो तेव्हा अंधार होता, आपल्याला काही दिसलं नाही. आता दिवसाची वेळ आहे, तुम्ही पाहू शकता. गावातील काही दृश्य आपण पाहूया जवळून. घरांची रचना पाहू शकता तुम्ही.
पोलीस बंदोबस्त आहे कडक. पाण्याचा टँकर आहे, पाण्याची व्यवस्था पण आहे, धारकऱ्यांसाठी केलेली आहे. अश्विनी कुमार उपाध्याय आलेले आहेत, त्यांचं भाषण चालू आहे. जिथे नजर फिरवाल तिथे धारकरी तुम्हाला दिसत असतील. मोजता येणार नाही तेवढे धारकरी जमलेले आहेत मोहिमेत. ये जमीन वापस हो रही है कि नहीं? या तो कागज दिखाओ, नहीं तो जमीन वापस करो. और वैसे भी जब भारत में संविधान है तो कानून का एक होना चाहिए. या तो जैसा वक्त कोड है वैसा वक्त ट्रिब्यूनल है, ऐसा हिंदुओं के लिए अपना कोड और अपना ट्रिब्यूनल हो, और नहीं तो ये वक्त कोड वक्त ट्रिब्यूनल खत्म हो, सबके लिए एक देश एक विधान हो. आज की डेट में वक्फ बोर्ड के पास 10 लाख एकड़ जमीन है. मैं आपको आंकड़े देता हूँ. मालदीव एक देश है, मालदीव के बारे में सुना हो. मालदीव का क्षेत्रफल 75,000 एकड़ है और भारत ने वक्फ बोर्ड में कितना जमीन कब्जा कर लिया? 10 लाख एकड़ जमीन. यानी भारत में वक्फ बोर्ड ने जितनी जमीन कब्जा किया है इसमें 13 मालदीव बन जाएंगे और फिर भी 25,000 एकड़ जमीन बचेगी. सिंगापुर का क्षेत्रफल 1,80,000 एकड़ है. वक्फ बोर्ड ने जो कब्जा किया है 10 लाख एकड़ जमीन पे, यानी 5 सिंगापुर बन जाएगा और फिर भी 1 लाख एकड़ जमीन बचेगी. बहरीन का क्षेत्रफल 1,90,000 एकड़ है. वक्फ बोर्ड ने 10 लाख एकड़ जमीन पे कब्जा कर रखा है, यानी 5 बहरीन बन जाएगा, फिर भी 50,000 एकड़ जमीन बचेगी. हांगकांग का क्षेत्रफल 2.5 लाख एकड़ है, यानी भारत में वक्फ बोर्ड ने जितनी जमीन कब्जा कर रखा है इसमें 4 हांगकांग बन जाएगा. चला तर मित्रांनो, रात्री जो रानात मुक्काम केला होता तिकडे जाऊया परत. तर धारकरी सर्व पाणी भरून घेत आहेत. छोटा धारकरी आहे मित्रांनो. आता थोड्याच वेळात मार्गस्थ होणार आहोत. त्या अगोदर नियोजन चालू आहे. तर तुम्ही पाहू शकता सर्व विभागातीलच धारकरी आहेत.
नवीन पोर आली ना दादा हो मी राहिलोय नवीन पोर का राहिला हे वाटे तर थोडी मस्ती चालू आहे इकडे, तर तुम्ही पाहू शकता. असंच लावू ना चला तर मग मोहिमेला आता सुरुवात झालेली आहे. पाण्याच्या बाटल्या वगैरे भरून घेतलेल्या आहेत. आता कातिवडे या गावातून नरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या समाधीकडे आपण जाणार आहोत. मोहिमेत जो तुम्हाला हातात जो दंड दिसत आहे तो असणं महत्त्वाचं आहे, कारण की डोंगराळ भाग असल्यामुळे आपला तोल कुठे जाऊ नये, तो दंडच आपल्याला सांभाळतो. म्हणून तो हातात दंड सर्व धारकऱ्यांच्या हातात आहे. लवकर लग्न कर. हो हो स्वराज्याच्या वाटेवर निघाला आपण. स्वराज्याच्या वाटेवर कसं वाटतंय सर्वांना? भारी भारी एकदम एकदम हिंदू असल्यासारखं. कोंढाणा कोंढाणा वीर तुझा कोंढाणा, कोंढाणा कोंढाणा वीर तुझा कोंढाणा, कोंढाणा कोंढाणा वीर तुझा कोंढाणा. मनीष इधर देख, इधर देख. म्हण लवकर म्हण. कोंढाणा कोंढाणा वीर तुझा कोंढाणा, कोंढाणा कोंढाणा वीर तुझा कोंढाणा. ऊन खूप लागत आहे मित्रांनो, तर धारकरी तुम्हाला झाडाच्या सावलीखाली विश्रांती घेताना दिसत असतील. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे कालभैरव म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. मुरारबाजी यांचे चरित्र
शौर्यगाथा आणि समाधी स्थळ म्हणजे त्यांच्या संपूर्ण जीवनपट आज आपण मावळे या आपल्या सदरात जाणून घेणार आहोत. महाड ते रायगड मार्गावर असलेल्या किंजवळली गावामध्ये नाडकर्ड घराणे इसवी सन 15व्या शतकापासून वास्तव्यास होते. आता तुम्ही म्हणाल, हे नाडकरमध्ये कसं काय आले? तर मुरारबाजी यांच्या घराण्याचे मूळ आडनाव हे नाडकर होते. मुरारबाजी यांच्या घराच्या शाखेचे मूळ पुरुष कानप्रभू यांना महाड गावचे कुलकर्णी पद मिळाले. ही जी प्रभू मंडळी आहेत त्यांना आपल्या इतिहासात कुलकर्णी, देश कुलकर्णी अशी मोठी पदे आपल्याला बघायला मिळतात. याचे कारण म्हणजे त्या लोकांची हुशारी आणि वाकबगिरी होय. अनेकांना प्रभू म्हणले की ब्राह्मण वाटतात, परंतु नाडकर हे मूळ क्षत्रिय आहेत. त्यांनी वेदांचा आणि पुराणांचा अभ्यास करून त्यांनी हे अधिकार मिळवले होते. असो, पुढे जाऊया. कानप्रभू यांना 4 पुत्र होते. त्यातील एक म्हणजे मुरारप्रभू. मुरारप्रभूंचे पुत्र बाजी मुरार. हे बाजी मुरार म्हणजे मुरारबाजी यांचे वडील होय. बाजी मुरार यांचा संदर्भ स्वराज्याच्या स्थापनेच्या काही काळ आधी सापडतो. 1616 साली मुरारबाजी यांचा जन्म झाला असावा असे अंदाज इतिहास संशोधक मानतात. बाजी मुरार हे जावळीच्या मोऱ्यांच्या पदरी होते. महाबळेश्वर ते रायगड हा विस्तीर्ण भाग जावळीच्या चंद्रराव मोरेंच्या आधिपत्याखाली होता. बाजी मुरार हे मोरेंकडे सैनिकी हुद्द्यावर होते. दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे. चांगली जागा पण शोधून काढलेली आहे झाडाच्या सावलीखाली. तर जी शिदोरी सोबत आणली होती तीच आपण खात आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, आता जेवण झालेलं आहे. अर्धा एक तास झोप घेऊन मार्गस्थ होऊया. चालून चांगली भूक पण लागते आणि झोप पण. तर तुम्ही पाहू शकता. बाजी मुरार हे शूर आणि वीर होते. त्यांनी एकदा आदिलशाहीसाठी मोरेंकडून लढत असताना वीर पराक्रम गाजविला. त्यामुळे विजापूरच्या आदिलशहाने त्यांना उमराव पद दिले. बाजी मुरार चंद्रराव मोरे यांचे सैन्य सोडून आदिलशाही पदरी गेले. आता चंद्रराव मोरे यांच्या सैन्यातील बाजी मुरार यांची जागा मुरारबाजी यांनी घेतली. चंद्रराव मोरे यांच्या सैन्यातील मुरारबाजी हे अतिशय तिखट योद्धे होते असे ओळखले जाते. त्यांना त्र्यंबकजी, शंकराजी, संभाजी आणि महादजी नावाचे 4 भाऊ होते. हे 4 जण देखील तितकेच वीर योद्धे होते. त्यामुळे त्यांना चंद्रराव मोरे यांच्या सैन्यातील पंचबाजी म्हणून ओळखले जात असे. पुढे जाऊन त्यांच्या वंशजांना पंचबाजींचे वंशज म्हणूनच ओळख मिळाली. जानेवारी 1956 शिवरायांना कळले की जावळी घेतल्याविना आपले राज्य काही साधत नाही. महाराजांनी ठाम निश्चय केला. चंद्रराव मोरे यांच्या सैन्याचा त्या जावळीच्या घनदाट अरण्यात पराभव करून महाराजांनी संपूर्ण जावळी खोरे जिंकून घेतले. स्वराज्यात आता थेट समुद्र किनाऱ्यापर्यंतचा प्रदेश आला होता. जावळीच्या युद्धात स्वराज्याच्या सैन्याशी अगदी द्वेषाने लढणारे मुरारबाजी हे महाराजांच्या नजरेत पडले. ती नजर एक रत्नपारख्याची होती. मोरे यांचा पराभव झाला. महाराजांनी त्यानंतर मुरारबाजी यांना आपल्या सैन्यात समाविष्ट करून घेतले. त्यानंतर स्वराज्यात अनेक घटना घडल्या. महाराजांनी मोगलांच्या आर्थिक राजधानीवर म्हणजेच सुरतेवर छापा टाकला. सुरत पुरती लुटून उद्ध्वस्त केली. महाराजांनी मुघलांना खडे आव्हान दिले होते. औरंगजेबाने महाराजांच्या विरोधात मिर्झाराजे जयसिंग याला पाठवले. सप्टेंबर 1964 मिर्झाराजे जयसिंग मुघली तख्तापासून
स्वराज्यावर चालून यायला निघाला. त्यांच्यासोबत प्रचंड फौजफाटा होती. त्याच्यासोबत दिलेर खान पठाण आणि त्याची 5,000 सैन्याची कडवी पठाण फौज देखील दिली. मार्च 1665 मध्ये मिर्झाराजे जयसिंग हा पुण्यात पोहोचला. त्याच्यासोबत किती फौज होती हे वेगवेगळे इतिहासकार वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. मुख्यतः कमीत कमी 40,000ची फौज त्यांच्यासोबत होती हे मात्र निश्चित आहे. पुण्यामध्ये मिर्झाराजाच्या सैन्याने लूट सुरू केली. त्यांनी महाराजांच्या विरोधात सर्व शत्रूंना एकाच वेळी आक्रमण करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी महाराजांच्या विरोधात अनेक लोकांना फितूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांची फौज ही पुरंदरच्या दिशेने रवाना झाली. पुरंदर किल्ल्यावर किल्लेदार म्हणून मोरारबाजी देशपांडे यांची नेमणूक केलेली होती. त्यांच्यासोबत 2,000 मावळे देखील होते. पुरंदरला लागूनच असलेल्या वज्रगड किल्ल्यावर आणखी 2 प्रभू सरदार होते. बोवाजी प्रभू आणि यशवंतराव बोवाजी प्रभू अशी त्या दोघांची नावे होती. 31 मार्च 1665 रोजी दिलेर खान आणि मिर्झाराजे जयसिंग यांची फौज पुरंदर किल्ल्याच्या जवळ आली. जवळपास 20,000 सैन्य हे वेढ्यासाठी होते, तर 5,000 पठाण सैनिक हे दिलेर खानाच्या सोबत होते. वेढा आणि पुरंदर युद्धाची जबाबदारी दिलेर खानाकडे होती. म्हणजे एकूण 15,000च्या फौजेला तोंड द्यायला 2,300 मावळे सज्ज होते. मुघल फौजेने वेढा घातला, मात्र ते जसे पुढे जाण्यास पाऊल उचलत तसे मराठी हल्ला करत. रात्रीचे छुपे छापे मराठ्यांनी सुरूच ठेवले होते. दिलेर खान हुशार होता, त्यामुळे त्याने आधी पुरंदरवर स्वारी न करता वज्रगड घ्यायचे ठरविले. एकदा वज्रगडावर तोफा चढवल्या की पुरंदर ताब्यात येणार हे त्याला माहीत होते. 3 दिवस तोफा मारा करण्याच्या टप्प्यावर न्यायला लागले. 14 एप्रिल रोजी दिलेर खानाने वज्रगडावर एकवटून हल्ला केला. प्रचंड मुघली फौजेच्या समोर बाबाजी आणि यशवंतराव यांच्या तोकड्या सैन्याचा निभाव लागला नाही. दोघेही वीर या लढाईत मृत्युमुखी पडले. वज्रगड दिलेर खानाकडे आल्यानंतर दिलेर खानाला वाटले की पुरंदर पण ताब्यात आलाच. त्याने वज्रगडावर तोफा लावल्या आणि त्यांचा मारा पुरंदरच्या सफेद बुरुजावर करायला सुरुवात केली. माऱ्यात सफेद बुरुज ढासळला. मराठ्यांनी साठवलेला दारुगोळा एका चुकीने पेटला आणि मोठा धमाका होऊन दोन्ही बाजूंचे नुकसान झाले. मुघली सैन्य आता सफेद बुरुजानजीक आले होते, मात्र मराठ्यांनी तरी देखील काळ्या बुरुजावरून आपला प्रतिकार हा सुरूच ठेवला. दुसऱ्या बाजूने बिनी दरवाजाजवळ मुघली सैन्य आलेले होते. मोरारबाजी या लढ्याचे नेतृत्व करत होते. इतका कडक बंदोबस्त असताना देखील शिवराय हे मोरारबाजी यांना केदार दरवाजाच्या मार्गाने रसद आणि दारुगोळा पुरवत होते. मराठी रात्री हल्ले जास्त करत होते. रात्री अपरात्री जाऊन तोफांच्या कानात लोखंडी खिळे ठोकण्याचे धाडसी काम मराठी वीर करत होते. यामुळे त्या तोफाच निकामी होत होत्या. सर दरवाजा पासून आतील भाग म्हणजे खांदकडा, ढाल बुरुज आणि टेकड्या मराठ्यांच्या ताब्यात होत्या. मुघल सैन्य आता जवळपास माचीवर आले होते. तर आनंददादा करमुसे हे या शिलालेखाबद्दल आपल्याला काही माहिती देत आहेत. ऐकून घेऊयात. सती जाती तिच्या नावाने बनवलं जातं. तिचा हात नवरा बायको आणि त्याच्याबरोबर चितेत मेली असं त्याचं ते हे असतं. विरगळ आहे. कशा पद्धतीच्या लढाईत मेले त्याच्यावरती विरगळ बनते. हे मोठ्या लढाईत नाही, हे द्वंद्व युद्धात मेले म्हणून दोघंच लढताना दिसतात. इथं बरेच जण लढताना दिसतात, म्हणजे मोठ्या लढाईत थोडीशी विरगळ झाली. युद्धात जे मेले त्यांच्या स्मरणार्थी बनवले आणि ती सतीची जातीबाई त्याच्या विरोधात मारली. अशी गद्यगळ पण असते. विरगळ सतीशिळा आणि अशी गद्यगळ पण असते. गद्यगळ गावाच्या वेशीवर लावतात. त्याच्यामध्ये शिवी असते. गाडी खाली गाढवाचं चित्र असतं आणि ते गाढव एका माणसावरती उडतंय असं चित्र असतं.
ते चित्र याच्यासाठी की या गावावरती जर कुठली माणसांनी करणी केली असेल किंवा वाईट नजर टाकली तर त्याला गाढव लागला जाईल, अशी ती गद्यकळ असते. ती गावाच्या सुरुवातीला लागते. त्यात असेल कुठेतरी आपल्याला गद्यकळ पण बघायला मिळते. आत्ता 21व्या शतकात आपल्याला जर कुठली माहिती मिळवायची असेल तर आपण लगेच गुगल करतो, तिथून आपल्याला लगेच माहिती मिळते. पण पूर्वी असे शिलालेख दगडांमध्ये कोरले जायचे जेणेकरून ती माहिती इतरांना मिळावी. ही लढाई सुरू असतानाच शिवरायांनी मेच्या अखेरीस रघुनाथपंत हनुमंते यांना मिर्जाराजांकडे पाठवले होते. हे संकट निवारण्यासाठी ही बोलणी सुरू होती. बोलणीला सुरुवात देखील झाली होती, मात्र दिलेर खान पुरंदर घेतल्याशिवाय काही बोलणी करण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. संकट आता गळ्याशी आले होते. पुरंदर किल्ल्याची माची मुघलांच्या ताब्यात होती. आता मात्र शिवरायांनी हालचाली वाढवल्या आणि अखेर मिर्जाराजांना भेटण्यासाठी 11 जून ही तारीख देखील निश्चित झाली. दिलेर खानाने तह होण्याच्या आधी पुरंदर जिंकण्याचे ठरविले. दिलेर खानाने 11 जून 1665 रोजी किल्ल्यावर सुलतान डवा करण्याचे ठरविले. मोहिमेचे महत्त्व दादा सांगत आहेत. किती त्रास असतो, किती हे आपल्याला सहन करावं लागतं, पण हे सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला जो अनुभव असतो तो शांत करून जाणार असतो की हो, आयुष्यातले 5 दिवस 4 दिवस मावळ्यांसाठी आम्ही राहिलो, त्यांच्यासारखं आम्ही राहून बघितलं आणि ते आम्ही सहन करून बघितलं आणि मग आपल्याला महाराजांचं या हिंदवी स्वराज्याचं महत्त्व कळेल. आणि त्याच्यासाठी या मोहिमेत प्रत्येकाने आलंच पाहिजे. हे आमच्या सगळ्यांकडनं करून घेत आहे. ही आमच्या भाग्याची गोष्ट आहे की आम्ही सगळेच जण जे ते भाग्यवान आहोत की आमच्या हाताने गुरुजींच्या कृपेने मार्गदर्शनाने आज गडकोट मोहीम होते. ज्या गडकोटांवर आपले पूर्वज त्यांनी प्राणाची आहुती दिलेली आहे, रक्त त्यांचं सांडलेलं आहे, त्या रक्ताचं दर्शन तर आज शक्य नाही, त्यांचं त्यागाचं दर्शन शक्य नाही. मात्र आज त्या पावनभूमीला आपण स्पर्श करून ज्यावेळेस जातोय तर निश्चितच त्यांचे जे विचार आहेत ते आपल्या हृदयात येतात. हेच काम जे आज आपण दर्शन घेऊन घेतल्यानंतर मुरारबाजी देशपांडे यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला अंतःकरणापासून समाधान झाला की खरोखर आज आपण धन्य झालो. कारण की गुरुजींच्यामुळे हे सगळं काही सुरू झालं आणि गुरुजींना एवढे जेवढे धारकरी आले ते आणि त्यांच्या कुटुंबीय आणि येणारी पुढची पिढी निश्चितच जे अंतरात्मेपासून आशीर्वाद देते. कारण गुरुजींनी हे सगळं काही घडवून आणलं. हेच म्हणजे मोहीम ही सुरुवात आहे. आता बघूया पुढे पुढे काय काय अनुभव येतात ते. जय श्रीराम. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या तुझा तुला रामाचं वरदान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. लक्ष्मणानी मूर्छा लागून यावान. द्रोणगिरीसाठी राया केले ते उड्डाण. द्रोणगिरीसाठी राया केले ते उड्डाण. हातावर आला म्हणजे पंच प्राण. पोषण परसबाग. हा घ्या गीत घ्या. वठोडा चला आता वरती चल. मी हिंदू ना येते नाही तुम्हाला म्हणा. मर्द आम्ही हिंदू खरे. मर्द मी हिंदू खरे. दुश्मनांना भरे कापरे. दुश्मनांना भरे कापरे. देश रक्षावया. देश रक्षावया. धर्म तारावया. धर्म तारावया. कोण झुंजात मागे उरे. कोण झुंजात मागे उरे. मर्द आम्ही हिंदू
हिंदू खरे, मर्द आम्ही हिंदू खरे, दुश्मनांना भरे कापरे, दुश्मनांना भरे कापरे, देश रक्षावया, देश रक्षावया, धर्मतारावया, धर्मतारावया, कोण झुंजात मागे उरे, कोण झुंजात मागे उरे, भारता आम्ही तुलाच देव मानतो, भारता आम्ही तुलाच देव मानतो, तूच धर्म तूच मोक्ष एक जाणतो, तूच धर्म तूच मोक्ष एक जाणतो, राखतो महान आमुची परंपरा, राखतो महान आमुची परंपरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवतो धरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवतो धरा, याच भूमीवरी, याच भूमीवरी, प्राण गेला तरी, प्राण गेला तरी, आमुची वीर गाथा उरे, आमुची वीर गाथा उरे, मर्द आम्ही हिंदू खरे, मर्द आम्ही हिंदू खरे, दुश्मनांना भरे कापरे, दुश्मनांना भरे कापरे, देश रक्षावया, देश रक्षावया, धर्मतारावया, धर्मतारावया, कोण झुंजात मागे उरे, कोण झुंजात मागे उरे. तर मित्रांनो, सकाळी आपण कातिवडे या गावातून प्रवास सुरू केला होता. तो आता कातिवडे आणि रायगड याच्यामधील जो डोंगराळ भाग आहे तिथे आपण आता मुक्काम आज रात्रीचा करणार आहोत. तर आपण आता आपल्या झोपायची जागा शोधूया, पाणी वगैरे भरून घेऊया. आमच्या अगोदर जे धारकरी आलेले आहेत त्यांनी जागा शोधून ते विश्रांती घेत आहेत, तुम्ही पाहू शकता. चला तर मग मित्रांनो, सकाळी भेटूयात. तुम्हा सर्वांना शुभरात्री. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि हो, बेल आयकॉनला सुद्धा नवीन नोटिफिकेशन तुमच्याकडे येत राहतील.